सुगाम खुर्द प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक गैरहजर, ग्रामपंचायतीची तक्रार। पंढरपूर तालुक्यातील सुगाम खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या प्रकाराबाबत ग्रामपंचायत सुगाम खुर्द यांनी शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून तातडीने चौकशी व कारवाईची मागणी केली आहे। आज सुगाव खुर्द गावामध्ये ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन केलेलं आहे। आंदोलन करण्याचं कारण एकच आहे की शिक्षक हा वारंवार गैरहजर राहतो। विशेष करून आमच्या गावचे मार्कवाड सर आज 1 वर्ष झालं जसं आमच्या गावामध्ये त्यांनी रुजू झाल्यापासून 1 आठवड्यापासून त्यांच्या बऱ्याच तक्रारी यायला लागल्या। आम्ही सरपंच आमची पूर्ण बॉडी यांनी आम्ही म्हटलं कसं आहे तू खाल्ली गेले की रूप येत नाही म्हणून आम्ही थोडे दिवस गप्प बसलो, पण मुलांचं खूपच नुकसान व्हायला लागलं। त्यामुळे आम्ही आज आंदोलन करत आहोत। आंदोलन करण्याचं मूळ कारण शिक्षक हा कसा असावा, कारण शिक्षकामुळे आज मुलं घडत असतात। जर शिक्षकच व्यसनी असेल तर मुलं पण त्यांचा आदर्श काय घेणार मुलं आज, शिक्षक जर व्यसनी असेल तर। आणि सगळ्यात महत्त्वाचा पाया म्हणजे टायमिंगचं महत्त्व हे शिक्षकाकडून आपण पूर्णपणे जे काय ज्ञान असेल ते शिक्षकाकडून घेत असतो। शिक्षकांकडून आपण आपली ग्रोथ होत असते, आपण वाटचाल ही शिक्षकांकडूनच करत असतो। आज शिक्षकांना टायमिंगचं महत्त्व नसतं तर शिक्षकाचं टायमिंग 10:30 असेल तर शिक्षक येतोय 11:30, 12, कधी 1 वाजता। शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षकाने शिकवण्यापेक्षा मोबाईलमध्ये बघत बसणे, तास 2 तास बाथरूममध्ये जाऊन बोलत बसणे हे काही योग्य नाही। त्याच्यामुळे आज आम्ही सर्व ग्रामस्थ आंदोलन करत आहोत, शाळा बंद आंदोलन करत आहोत। आज सुगाव खुर्द गावामध्ये शाळा इथं ओपन झाल्यापासून कधीही एवढी दुरावस्था ह्या मारकवाड शाळांसारखी झाली नव्हती। त्या शिक्षकाला शासनानं निलंबित करावं ही गावाच्या वतीनं मागणी करतोय, हे विद्यार्थ्याच्या वतीनं मागणी करतोय। कारण आमच्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झाले। त्या शिक्षकाला कठोरात कठोर कारवाई त्या शिक्षकावर करण्यात यावी। बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा।